दाणेदार रसरशीत गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे आणि हा आपण कुकर मध्ये झटपट बनवलेला आहे। नमस्कार, मी सोनाली राजेश भोसले आणि तुमचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी देवी लक्ष्मीसाठी काय नैवेद्य बनवायचा हा प्रश्न आपल्याला पडतो। म्हणूनच आज मी आजच्या व्हिडिओमध्ये झटपट कुकर मध्ये हा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। कुकर मध्ये झटपट नैवेद्यासाठी गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर सोलून किसून घेतले। इथे अर्धा वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 150 ग्रॅम मावा घेतलेला आहे, मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत कट करून आणि वेलची पावडर घेतलेली आहे। तर चला आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज झटपट गाजरचा हलवा आपण कुकर मध्ये बनवणार आहोत। त्यामध्ये मी थोडं साजूक तूप गरम करायला ठेवलंय आणि आता हे जे ड्रायफ्रूट आपण कट केले होते हे ह्याच्यामध्ये घालूया आणि ते थोडेसे परतून घेऊया। कुकर मध्ये आपला पटकन हलवा बनतो, त्याच्यामुळे आपल्याला कुकर वापरायचा आहे। कारण जर तुम्ही कढईत किंवा टोपात हलवा बनवाल तर त्यामध्ये दूध घालून बराच वेळ आपल्याला हलवा शिजवायला लागतो। त्याच्यामुळे हा एक सोपा उपाय आहे। आता ह्यामध्ये हे जे गाजर किसून घेतलेलं आहे ते आपण घालूया आणि हे आता व्यवस्थित या तुपामध्ये मस्त परतून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे छान अगदी हा गाजराचा किस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। गाजराचा किस थोड्या वेळ मी तुपात परतून घेतलेला आहे। आता यामध्ये ही साखर घालायची आहे, ती देखील व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर काही करायचा नाहीये, कारण आपण ह्याच्यामध्ये मावा घालणार आहोत। हे पहा, साखर आता विरघळायला लागलेली आहे। ही साखर आता व्यवस्थित विरघळलेली आहे। बघा, पाणी सुटलेलं आहे गाजराच्या किसातलं आणि साखरेचं, असं हे पाणी ह्याच्यामध्ये सुटलेलं आहे आणि आता या पाण्यातच आपल्याला हा गाजराचा जो किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे। आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि मंद आचेवर त्याला एक शिटी करून घेते। एक 5 ते 10 मिनिटं लागतील आपल्याला। मी कुकरचं झाकण लावून घेते आणि अगदी मंद गॅस मी करत आहे। एक शिट्टी झालेली आहे, मी कुकरचं झाकण काढलंय। बघा, आपला गाजराचा किस मस्त शिजलाय। मी गॅस परत चालू करते आणि आता ह्यामध्ये आपल्याला हा जो मावा आहे हा घालायचा आहे। जर मावा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये घरची दुधाची जी पावडर असते ती घालू शकता। त्याचबरोबर दुधाची जी साय असते ती देखील घालू शकता किंवा जर दूध भरपूर असेल तर ते आटवून ते देखील वापरू शकतो। आता हा मावा ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मावा जर तुम्ही वापरलात तर या हलव्याला खूप छान टेक्स्चर येतं आणि चवही खूप छान होते। हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते। बघा किती ज्युसी छान आपला हलवा दिसतोय। हा आणखी थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचंय। मावा व्यवस्थित मिक्स करायचंय। मावा आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। यामध्ये आता मी वेलची पावडर घालते आणि ती देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडा वेळ आणखी यातलं मॉइश्चर जे आहे ते मी सुकवून घेते। जर तुम्हाला मॉइश्चर ठेवायचं असेल हलव्यामध्ये तर असा देखील हलवा तुम्ही ठेवू शकता, पण मला थोडा ड्राय करायचा आहे त्यामुळे असं परतत मी थोडा वेळ आणखी शिजवून घेते। हे पहा, यातलं मॉइश्चर आता मी सगळं सुकवून घेतलेलं आहे आणि मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे। तासनतास दुधामध्ये गाजराचा किस शिजवत बसण्यापेक्षा जर अशा प्रकारे तुम्ही हलवा केला तर अगदी झटपट तयार होईल आणि गाजराचा हलवा बनवायला तुम्हाला कंटाळाही येणार नाही। आता हा हलवा मी प्लेटमध्ये काढून घेते। मस्त दाणेदार रसरशीत गाजरचा हलवा नैवेद्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही पण मार्गशीर्षच्या गुरुवारी झटपट कुकरमध्ये हा हलवा ट्राय करा आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट्सद्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।